येस. पोएम 13. हिरवगार झाडासारखं. जॉर्ज लोपिस कवी. जॉर्ज लोपिस, जन्म 1950 आणि मृत्यू 2005. अत्यंत संवेदनशील कवी. सत्यकथा अंकातून त्यांची काही कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. रक्तात भिनलेल्या कविता पूर्ण झाले आहे. हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. झाडांची सहनशीलता. झाडांची सहनशीलता. झाडांची सहनशीलता. दातृत्व. जेनरोसिटी. दातृत्व मतलब क्या बेटा? दातृत्व मतलब जेनरोसिटी. बेटा वो अपने लिए कुछ नहीं करता है, दूसरे के लिए हेल्प ही करते रहता है. प्लांट, ट्रीज. येस. आणि कठीण प्रसंगात ही घट्ट पाय रोवून वो गिर नहीं जाता है. घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादीचे वर्णन प्रस्तुत कवितेत कवीने केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी कैसे? हॅपी लाईफ. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाळवावेत. ये सब गुण हमें हमारे बॉडी में, हमें हमारे शरीर में, हमें हमारे लाइफ में लाने चाहिए. झाडासारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे. प्रफुल्लित मतलब आनंदित. असा संदेश प्रस्तुत कवितेत दिला आहे. झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं मौन व्रत घेऊन. देखो झाड कसे बसले आहे, बसत आहे ध्यानस्थ, जसे ऋषी. ध्यानस्थ मीन्स मेडिटेशन. ऋषी मुनी कैसे बैठते बेटा? मेडिटेशन, फॉर मेडिटेशन. तसे वृक्ष मौन व्रत धारण करून बसले आहे, तपश्चर्या करत आहे. बेटा समझ में आ रहा है आपको? झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखे मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात. पक्षी झाडांची कुणीच नसतात, तरीही झाड त्याचं असतं. येस. ट्री इज गिविंग द प्लेस ऑफ एकोमोडेशन फॉर बर्ड्स. समझ में आ रहा है क्या नहीं आ रहा है? पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. विदाउट स्पीकिंग अ सिंगल वर्ड. मुळावर घाव घातला. बेटा कितने लोग क्या कर रहे बेटा? पेड़ काटते हैं. तो क्या बोल रहे हैं यहाँ पे बेटा? मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. मुकाट मतलब क्या बेटा? विदाउट स्पीकिंग सिंगल वर्ड. विदाउट स्पीकिंग सिंगल वर्ड. आता झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. टपोरे क्या है बेटा? एडजेक्टिव है. टपोरे गोल. दवांचे मतलब क्या बोलते? ड्यू ड्रॉप. इंग्लिश में क्या बोलते बेटा? दवा, दव. ड्रॉप को क्या बोलते हैं? ड्यू ड्रॉप. पता है ना बेटा? क्या नहीं पता है? हाँ सब पता है. ये ध्यान देते रहिए.
झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. Which adjective is used for दवा? दव पॉइंट, थेम, टपोरे. तो मैच द कॉलम में आएगा, तो आपको ध्यान रखना है. झाडाकडे टक लावून पाहिलं तर, बघितलं तर, झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. बोलो, कुठला रंग विरघळतो? विरघळतो मीन्स व्हॉट? स्प्रेड. झाडाकडे टक लावून पाहिलं तर वी कॅन सी ग्रीनरी एव्हरीवेअर. झाडाकडे टक लावून पाहिलं मतलब एक सरीखा देखना. टक लावून पाहणे, बेटा ये आपको याद रखना है, ये वर्ड टक लावून पाहणे, एक सरखा देखते रहना. शरीरभर विरघळतो, स्प्रेड होतो. यस, इंग्लिश में स्प्रेड बोलते. हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. बोलो, रक्त भी हमारा कैसे हो जाता है? हिरवेगार, ग्रीन. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. आयुष्य, लाईफ. आयुष्य होतं आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या. खुडलेल्या मतलब टू प्लक. हम तोड़ते हैं ना फ्लावर्स. खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. हमारा आयुष्य बेटा कैसे हो जाता है? आयुष्य होतं नुकत्याच, अभी अभी, खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडांचे बाहू सरसावलेले असतात. झाडांचे बाहू मतलब ये हँड्स. झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. सरसावलेले मीन्स व्हॉट? झाडांचे बाहू सरसावलेले असतात, ऑलवेज रेडी, पुढे करणे. सरसावलेले मीन्स हमेशा अपने हाथ आगे करता है. झाडांचे बाहू सरसावलेले मीन्स पुढे करणे असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. कवेत मीन्स गोद में. यस, कवेत मीन्स गोद में. सबको वो बुलाते हैं. प्लांट्स क्या कर रहे हैं? सबको बुलाते हैं. झाडांचे बाहू सरसावलेले, ऑलवेज रेडी असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. मुसाफिरांना आपल्या गोद, कवेत मतलब गोद, कवेत घेण्यासाठी तयार असतात. पानझडी नंतर. पानझडी मतलब क्या? पत्ते गिर जाते हैं ना. पानझडी नंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करत. यस, उसको मराठी में पानखर बोलते हैं. पानखर ऋतू. पानझडी नंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करत. नव्या नवरी सारखं. येस, नव्या नवरीनं जसे वस्त्र धारण केलेले असतात तसे नवीन वस्त्र झाड पुन्हा धारण करत. आर यू अंडरस्टँडिंग ऑल? Yes. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. झाडाला पालवी फुटल्यावर, पालवी मतलब छोटे छोटे कोमल पत्ते होते ना, लहान पानांना नवीन आलेल्या पानांना काय म्हणतात? बोलो, पालवी म्हणतात. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. येस, आणि झटकली जाते मरगळ, कंटाळा, सुस्ती.
सर्व काही जाते. काय नवीन पालवी येतात तेव्हा नंतर काय होतं? शरीरभर फुटते पालवी. त्याचा अर्थ काय? आपल्या शरीरातली मरगळ आणि कंटाळा, सुस्ती सर्व काही वाहून जाते. समझ में आ रहा है बेटा? झटकली जाते मरगळ, त्याचा अर्थ काय? सुस्ती आणि कंटाळा सर्व काही वाहून जाते. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनच. पक्ष्यांच्या मंजूळ नादात मतलब क्या बेटा? गाना गाते हैं ना. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाच एकच संथ गाणे दडलेले असते. एक ही काम, एक ही वर्क है. संथ गाणे दडलेले असतात. दडलेले मीन्स व्हॉट? लपलेले. संथ गाणे दडलेले असते. हसावं कसं? हसावं कसं? सळसळत्या पानासारखं. कसे जगावे असे वृक्ष आपल्याला सांगत आहे. हसावं कसं? सळसळत्या पानासारखं. मुळावं कसं? मुरावं मीन्स समरस होणे. मुरावं मीन्स व्हॉट? समरस होणे. लोकांबरोबर कसं राहावं? समरस होणे ते आपल्याला शिकवतात. झाडासारखं घट्ट पाय रोवीत. उनके जो रूट्स होते हैं कैसे होते हैं? डीप होते हैं ना. रूट्स कैसे होते बेटा? डीप होते हैं. तो झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावत कसं? तर हिरवगार झाडासारखं आपल्याला जगावे असे या कवितेत जॉर्ज लोपिस यांनी म्हटलं आहे. रीड करेंगे? नहीं समझ में आएगा तो वापस बोलो. कोई भी वर्ड्स रह गया है तो आप बता सकते हो. ठीक है, चलो बोलो, रीड करो. मतलब लेसन रीड करते ऐसे नहीं. यस, मुझे आंसर बोलो. चलो. झाड कोणासारखं बसले आहेत? बोलो. झाड कोणासारखं बसले आहेत? ध्यानास्थ बसले आहेत. बोलो, कौन बताएगा? एकदम इजी है. बोलते रहिए, फटाफट फटाफट पूरा हो जाएगा हमारा पोएम. मैं क्वेश्चन कर रहा हूँ, आंसर बोलते जाइए. येस. हाँ. कोणासारखं ध्यानास्थ बसले आहे झाड? ऋषी सारखं. झाडाने कोणते व्रत धारण केले आहे? तपश्चर्याचं. मौन व्रत. रॉंग. चलो. कोणते व्रत धारण केले आहेत? मौन व्रत. झाड कोणाला आसरा देतो? झाड कोणाला आसरा देतो? अरे पक्ष्यांना. कोणाला आसरा देतो? पक्ष्यांना. इतना नहीं आता है बेटा. झाड मुकाट्याने काय सहन करते? झाड मुकाट्याने मतलब क्या? गपचूप. बोलो, मुकाट्याने मतलब? हॅलो. मुळावरचे घाव. हा, मुळावर घाव घातल्या तरी झाड मुकाट्याने ते सहन करते.
येस, बराबर, येस. येस. झाडाने पानझडीनंतर कोणते वस्त्र धारण केले आहे? कसे वस्त्र धारण केले आहे? बोला. पानझडीनंतर झाडाने कोणते वस्त्र धारण केले आहे? येस, बोला. नवीन वस्त्रे, नवीन वस्त्र धारण केले आहेत. कसे आहेत ते नवीन वस्त्र? नव्या नवरी सारखं. कसे वस्त्र आहेत? येस, नव्या नवरी सारखं. बोल. नवीन वस्त्र. हा, येस, बोलो. नेक्स्ट. हा, आणि मरगळ, मरगळ यांना काय म्हणतात? मरगळ. येस, बेटा मरगळ वळ कुठे आहे? हा, त्याचा अर्थ काय सांगा? झटकली जाते मरगळ. काय त्याचा अर्थ काय? येस, मरगळ. बोला. कंटाळा, सुस्ती. नहीं लिखा था बेटा. दडलेले, दडलेले. बोला. येस, मीनिंग बोलो बेटा. दडलेले, लपलेले. मुराव, मुराव मीन्स समरस होणे, समरस होणे. बोलो. बोलो, समझ में आ रहा है? और कुछ पूछना है बेटा आपको? बोलो. रीड द पोएम. यस, चलो बेटा, समझ में आया कि नहीं आया? शिवम, आपको समझ में आया? सज्जा खान, ओके. सज्जा खान बेटा, कोई वर्ड नहीं समझ में आया तो बोलो. यू वांट रिपीटिशन ऑफ एनी लाइन, explanation, then tell me. Yes, बोलो. वापस एक बार एक्सप्लेनेशन दे दूं, पूरा समरी 2 मिनट्स में. बोलो. कैन आई गिव? हेलो. In sentence, don't write the line of the poem in the any question. Yes, unless and until asked. Do you want? हेलो बेटा, 1 और 2 मिनट्स में मैं एक्सप्लेनेशन दे दूं पूरा पोएम का. दे दो.
ठीक है, ध्यान दो बेटा, चलो फटाफट। और लाइन नहीं बोलनी है, सेंटेंस बनाने हैं। झाड मौन व्रत घेऊन ऋषी सारखे ध्यानास्थ बसले आहेत आणि तपश्चर्या करत आहे. पक्षी झाडाचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांना झाड त्यांचं असतं. झाड पक्ष्यांना आसरा देतो. कोणीही झाडांच्या मुळावर घाव केले तर ते घाव झाड मुकाट्याने सहन करतो. झाडांच्या पानावर जसे दवांचे टपोरे थेंब उतरतात, झाडाकडे टक लावून आपण पाहिलं तर शरीरभर हिरवा रंग विघरतो आणि आपले रक्तही क्षणभरासाठी हिरवेगार होते. आपल्या आयुष्य खुडलेल्या फुलासारखं टवटवीत आहेत आणि झाड आपले बाहू सावरलेले असतात. त्याचा अर्थ तो झाड आपले बाहू पुढे करतात आणि मुसाफिरांना आपल्या कवेत घेण्यासाठी आपले बाहू पुढे करतात. झाड हे पानझडी नंतर पुन्हा नवीन वस्त्र धारण करतात, नव्या नवरी सारखं. तो कैसे सेंटेंस बनाएंगे? झाड पानझडी नंतर नव्या नवरी सारखं नवीन वस्त्र धारण करतात. झाडांना जेव्हा पालवी फुटतात तेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या शरीरातली मरगळ झटकून जात आहे. सुस्ती आणि कंटाळा वाहत जात आहे. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवन एक संथ गाणे दडलेलं असतं. त्याचा अर्थ काय? लपलेलं आहे. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवन एक संथ गाणं लपलेलं असते. हसावं कसं? आपण सळसळत्या पानासारखं हसावं आणि समरस कसे व्हावे असे झाड आपल्याला सांगत आहे. झाडासारखं घट्ट पाय रोवून कसं जगावं असं झाड आपल्याला सांगत आहे. वृक्ष आपल्याला सांगत आहे. हिरवं झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं राहावं असे तर झाडासारखं जगावं असे झाड आपल्याला या कवितेतून संदेश देत आहे. बेटा समझ में आया कि नहीं? अभी ये पूरा पोएम मैंने वापस एक्सप्लेन कर दिए. हेलो, एनीथिंग मिसिंग नाउ? जो आपको नहीं समझ में आया ऐसा कोई लाइन है अभी? नो रिस्पॉन्स. बोलो नो आंसर. बोला यस सर. समझ में आया कि नहीं? यस. चलो, कैन वी स्टार्ट द नेक्स्ट पोएम, लास्ट पोएम? यस. यस. आता लास्ट पोएम. All the lessons and poem explanation completed here. Yes. 1 minute. स्थूल वाचन है, वो एग्जाम में आएगा तो करेंगे. हाँ, देखेंगे. चलो, नेक्स्ट पोएम. स्वप्न साकार करू. लेखक किशोर पाठक. जन्म 1952. प्रसिद्ध कवी. काय लिहिलं आहे त्यांनी? पालव, निरूपण, आभाळाच्या अनुस्वार, हे कविता संग्रह, पाण्यातला दिवा
हा ललित संग्रह प्रसिद्ध आहे. रिंग, रिंग रिंगण, लहान मुलासाठी लिहिलेल्या काव्य संग्रह. या काव्य संग्रहास बालकुमार साहित्य संमेलनाचा व ग. पाटील पुरस्कार मिळाला आहे. अवॉर्ड भी मिले है. या कवितेत कवीने देशाच्या उज्जवल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. रेखाटले मतलब क्या बेटा? ड्रॉ किए है. या कवितेत कवीने देशाच्या उज्जवल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य, एकता में शक्ति है, हिंदी में ऐसे बोलते हैं ना, एकजुटीचे सामर्थ्य, या मूल्यांचे महत्व या कवितेद्वारा कवीने सांगितले आहे. चलो अभी या देशाच्या, ये ना बेटा, जो फार्मर्स लोग बोलते हैं ना, वैसी एक पोएम है. फार्मर क्या बोल रहे हैं? 1 मिनिट. या देशाच्या मातीवरती आमूचा हे अधिकार. तो क्या बोलेंगे? या देशाच्या मातीवरती आमचा अधिकार आहे. नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करू. आपण काय साकार करणार आहे? नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करू. फुला मुलातून हसतो श्रावण, फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हे हो मंगल तन्मन. फुला मुलातून काय हसतो? श्रावण. श्रावण मीन्स व्हॉट? हियर रेनिंग. येस. फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. मातीचे तन्मन मंगल हो, असे सांगत आहे. चैतन्याचे फिरे सुदर्शन, वापस वर्ड आए, पहले भी ऐसे आ गया था. उत्साह, चैतन्य मीन्स उत्साह. उत्साहाचे फिरे सुदर्शन, सुदर्शन चक्र फिरत आहे. कसाचे? उत्साहाचे. शेतामधूनही पिकवू मोती, हे धन हे अपरंपार. शेतामधून पिकवू मोती, धान्य. धान्य हे काय आहे? मोती आहे, असे कवी सांगत आहे. आणि आपल्याला अपरंपार धन भेटणार. आपण शेती केली तर आपल्याला काय भेटणार? मोती रूपी धान्य आणि धन, खूप धन भेटणार आहे. अपरंपार खूप धन भेटणार आहे. या हाताना यंत्र डोलते, या हाताना यंत्र डोलते. डोलते मीन्स चालते. या हातानी यंत्र चालते, डोलते. श्रम शक्तीचे मंत्र बोलते. मेहनत केली तर आपल्याला त्याचे फळ मिळणार. कष्ट केले तर त्याचे फळ मिळणार. या हाताने यंत्र डोलते, श्रम शक्तीचे मंत्र बोलते. येस, वर्क हार्ड करना है. उद्योगाचे चक्र चालते, उद्योगाचे चक्र चालते. आभाळावर आकाशात, आभाळावर उत्क्रांतीच्या घुमवू हा ललकार. आभाळावर उत्क्रांती, हळूहळू होणारा बदल. उत्क्रांती मीन्स व्हॉट? उत्क्रांती मीन्स हळूहळू होणारा बदल. आभाळावर उत्क्रांतीच्या घुमवू या ललकार. आभाळावर उत्क्रांतीच्या घुमवू या ललकार. ललकार मीन्स व्हॉट? जयघोष करणे, अ लाउड अनाउन्समेंट. येस, 1 मिनिट.
आभाळावर उत्क्रांतीच्या घुमवू या ललकार. आभाळावर आकाशात उत्क्रांती मीन्स व्हॉट, हळूहळू होणारा बदल. आणि ललकार मीन्स अ लाउड अनाउंसमेंट और जय घोष. समझ में आ रहा है? आर यू अंडरस्टैंडिंग? बेटा ये 3 स्टैंजा आप रीड करो, उसमें कुछ नहीं समझता है तो बोलो यस. यस, ये 3 स्टैंजा में कुछ नहीं समझता है तो बोलो. Then we will explain. I will explain the 2 stanza. या देशाच्या मातीवर कोणाचा अधिकार आहे? बोलो. या देशाच्या मातीवरती कोणाचा अधिकार आहे? आंसर बोलो. बेटा फर्स्ट लाइन में आंसर है, फिर भी नहीं बोल रहे हो. शेतकऱ्यांच्या. बराबर है? राइट आंसर. फोटो पे से बता सकते हैं ना, शेतकऱ्याच्या. शेतकऱ्यांच्या. आर यू अंडरस्टँडिंग? कोणाचे स्वप्न साकार करणार आहोत आपण? कोणाचे स्वप्न साकार करणार आहोत? अरे नो रिस्पॉन्स. कोणाचे स्वप्न साकार करणार आहोत? नव्या पिढीचे आणि नवा युगाचे. बोलो. यस. समझ में आया कि नहीं आया? रीड कर रहे हो? बोलो. हजार आम्ही एकी बळकट. हजार आम्ही एकी बळकट. बळकट मीन्स व्हॉट? शक्तिशाली. बोलो. बळकट मीन्स शक्तिशाली. सर्वांचे हो एकच मनगट. सर्वांचे हो एकच मनगट. आम्ही हजार आम्ही एकही बळकट. बळकट शक्तिशाली, स्ट्रॉंग, पॉवरफुल. सर्वांचे हो एकच मनगट. सक्तीची ही जडते नौबत. जडते मीन्स व्हॉट? वाजते. नौबत. सक्तीची ही जडते नौबत. नौबत प्लेस कुछ बजना, जो इंस्ट्रूमेंट है. सक्तीची ही जडते नौबत घराघरातून जन्म घेत असे. तेज नवा अवतार. घराघरातून कोण जन्म घेत आहे? तेज, नवा प्रकाश, नवा अवतार जन्म घेत आहेत. बोलो. नौबत मीन्स व्हॉट? सैनिकाचे. ब्यूगल भी बोलते उसको. क्या बोलते? ब्यूगल. येस. सैनिकाचे जोश वाढवण्यासाठी जे यंत्र, इंस्ट्रूमेंट, म्युझिकल इंस्ट्रूमेंट वाजवण्यात येतं,
इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात? नौबत. येस, and in English we can say that bugle. देखा है bugle आपने? Anyone? बोलो, bugle देखा है? Yes, sir. हाँ, have you seen? What? नौबत, bugle. No. तुतारी वर्ड सुना है? तुतारी, सुतार पक्षी. तुतारी, तुतारी, त नहीं. तुतारी. यस, ये सैनिक का जोश बढ़ाने के लिए ये ब्यूगल बजाया जाता है. नौबत. या Okay. विश्वाची विभव संपदा, या लास्ट पैराग्राफ ध्यान दो बेटा. या विश्वाची विभव संपदा, वैभव, संपत्ती जपू वाढवू आम्ही लाखदा. या विश्वाची विभव संपदा आम्ही जपून ठेवू, वाढवत राहू लाखदा. मेनी टाइम्स. हस्त शुभकर, हस्त शुभकर हवा एकदा. पवित्र आशीर्वाद देणारा. शुभकर मतलब क्या बेटा? शुभकर पवित्र आशीर्वाद देणारे हात कोणाचे आहेत? ईश्वराचे आहेत. पवित्र शुभकर हवा एकदा. एकदा असे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. भविष्य उज्ज्वल, संपन्न, उज्ज्वल, संपन्न. उज्ज्वल मीन्स इंग्लिश में ब्राइट. भविष्य उज्ज्वल करूया. ब्राइट आणि ग्लोरियस, ब्राइट आणि ग्लोरियस. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. तो हे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहेत. कोणाची मदत घेऊन? मेहनत, कष्ट करून. येस, कष्ट करून आपण हे स्वप्न साकार करायचे आहेत. आपल्याला श्रीमंत व्हायचे आहेत. हे शेतकरीचे आणि देशांचे, सर्व लोकांचे स्वप्न आहे. हे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहेत. समझ में आया? यस, रीड करो. नहीं आएगा तो मेरे साथ बात करो. ठीक है, बोलो. बोलो, रीड कर रहे हो आप? Yes. ठीक आहे. हे देशाच्या मातीवरती आमच्यारे यस, अधिकार. माइंड में रीड करो, माइंड में रीड करो. नहीं आएगा तो मेरे साथ बात करो. ठीक है. ठीक आहे. अंतरा रीड करने लगी फटाफट.
बस समझ में आ रहा है आपको पोएम? इजी हाँ पोएम है, इजी पोएम है। क्वेश्चन आंसर सॉल्व करना है आपको? हेलो, क्वेश्चन आंसर सॉल्व करेंगे? बोला हा? तुम्ही बोलणार काय मी बोलू? तुम्ही बोला. हा नाही, तुम्ही मदत करा. चला, यस, बोलोगे? पहला क्वेश्चन क्या है? यस, चौकटी पूर्ण करा. काय येणार? कवीने झाडाला दिलेली उपमा. कवीने झाडाला दिलेली उपमा. पहले वो क्वेश्चन का कर लेंगे हम. 1 मिनट. हाँ है. चलो बताओगे? यस, कवीने झाडाला दिलेली उपमा. बोला. अभी भी नहीं आ रहा है बेटा? मैंने तो बोला था क्वेश्चन. ध्यानस्थ ऋषी. बोलो काय येणार? यस, नहीं बोलना है सब. मैं ही क्वेश्चन आंसर भी मैं ही बोलू, क्वेश्चन भी मैं बोलू. रॉन्ग आंसर तो बोलो. हेलो, मिला फर्स्ट आंसर? कवीने झाडाला लिहिलेली उपमा ध्यानस्थ ऋषी. नेक्स्ट. आपको कुछ समझता है कि नहीं? पानजडी नंतरचे नवीन वस्त्र धारण करणारे झाड म्हणजे नवीन नवरी. लिखते जाओ. नवीन नवरी. यस. उसके बाद कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे. कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे टवटवीत फूल. आपल्याला कसे आयुष्य बनवायचे आहेत आपले? टवटवीत फुलासारखे. तो टवटवीत फूल. अलगद उतरणारे थेंब. दवाचे टपोरे थेंब. अलगद उतरणारे थेंब कशाचे आहेत? दवाचे टपोरे थेंब. फुटते शरीरभर पावली याचा अर्थ मरगळ मरगळ झटकली जाते. फुटते शरीरभर पावली त्याचा अर्थ पालवी, त्याचा अर्थ मरगळ झटकली जाते. कंटाळा, सुस्ती हे सर्व आपण आपल्या शरीरातून काढून टाकायचे आहेत. येस. टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? बोला. टक लावून पाहिल्यानंतर घडणारे गोष्टी कोणते आहेत? हम जब वृक्ष को एक सरीखा देखते हैं उसके बाद कौन सी बात बनी? बोलो. यहाँ पे है, मैं बोलता हूं आप फाइंड करो. यस, ये मिला मिला. झाडाकडे टक लावून पाहिलं नंतर येस काय होतं? शरीरभर हिरवा रंग विरघळतो. टिक मार्क करो. शरीरभर हिरवा रंग विरघळतो. रक्त, सेकंड लाइन, रक्त क्षणभर हिरवेगार होते. रक्त शरीरभर हिरवेगार होते. आयुष्य नुकताच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत होते. आयुष्य खुडलेल्या फुलासारखं टवटवीत होतं. ये हमारा क्वेश्चन हो गया. झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी.
वापस बोलू? Can you want me to repeat this answer? बोलो. Hello. You can give me the answer. झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी. Can you repeat? आप बोल सकते हो आंसर? Who can tell me? No response. Yes, बोलो. Hello. बेटा नहीं समझा आपको ये आंसर, वापस बोलूं मैं? बोलो. आपने टिक मार्क किया, कुछ लिखा ये आंसर के लिए? बोलो. एका वाक्यात उत्तरे लिहा. काय आहे एका वाक्यात उत्तरे? झाडाच्या जीवनाच्या गाणं कसात दडलेलं असतं. झाडाच्या जीवनाचं गाणं कसात दडलेलं असतं. लपलेलं कसात? बोला. पक्ष्यांच्या मंजूळ नादात दडलेलं असतं. वापस बोल रहा हूं. झाडाच्या जीवनाचं गाणं पक्ष्यांच्या मंजूळ नादात. यहाँ पे देखो, पक्ष्यांच्या मंजूळ नादात दडलेलं असतं. मिला? देखो यहाँ पे ही है. यस. आया? हा देखो आया. पक्ष्यांच्या मंजूळ नादात दडलेलं असतं. सेकंड, झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते? बोलो. झाडाच्या मुळावर कापले गेले तर काय होतं? झाडाच्या मुळावर घाव घातले तर ते घाव झाड मुकाट्याने सहन करते. यस. समझ में आया? सब क्वेश्चन मैंने एक्सप्लेन किए हैं. हैव यू अंडरस्टूड? Yes, sir. ठीक है. ओके. यस, वी कंप्लीटेड हियर 2 पोएम. सेकंड पोएम का देख लेंगे हम क्वेश्चन आंसर्स क्या है. 1 मिनट. उसके थोड़े ही क्वेश्चन रहेंगे, बड़े क्वेश्चन हम यहाँ नहीं सॉल्व कर रहे हैं. श्रमशक्तीच्या येस 1 मिनिट. बोलो. श्रम शक्तीचे मंत्र कोणते आहेत? श्रम शक्तीचे मंत्र. ये डेफिनेशन है, बड़े क्वेश्चन है और अपने आप लिखना है. शेतात कष्ट करणारे शेतकरी, यंत्रावर काम करणारे कामगार, श्रमशक्तीमुळे देशाची प्रगती होते, हे श्रमशक्तीचे मंत्र आहेत. हस्त शुभ कर, हे हजारो हात हातात गुंफले कार्य सहजताने पार पाडले जाते. शुभकर मतलब पवित्र. देश कार्य करण्यासाठी पवित्र आणि मंगलमय हाताची गरज आहे. कसे हात पाहिजे? बोला. पवित्र आणि देश कार्य करण्यासाठी मंगलमय हाताची गरज आहे. देन
आभाळावर उत्क्रांतीचा गुम्मू हा ललकार मैंने एक्सप्लेनेशन में दिया है. यस, प्रगती करणे. देख, उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल. उत्क्रांति म्हणजे मैंने क्या बताया था, ये पोएम एक्सप्लेन की तभी. उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल. येस. आणि उत्क्रांतीच्या जयघोष करणे, लोकांना सांगणे. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक कोणते आहे? देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्ट कोणती आहे? येस. 2 क्वेश्चन बाकी आहेत. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक, हातातले यंत्र. काय लिहिणार आपण इथे? फर्स्ट, उद्योगाचे चक्र, श्रम शक्तीचे मंत्र. फर्स्ट वापस बोल रहा हूं. हातातील यंत्र, श्रम शक्तीचे मंत्र आणि उद्योगाचे चक्र. ये सब पोयम में आपको मिल जाएगा. यस. देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक गोष्ट कोणती आहेत? श्रमशक्ती पाहिजे एक. सेकंड काय पाहिजे? एकजूट, एकता, शुभकर हात आणि जगाच्या वैभवाची संपत्ती याची काय करायची आहे? जपणूक, संभाल के रखना. येस. जगाच्या वैभवाची जपणूक करायची आहे. एकजूट, श्रमशक्ती आणि शुभकर हात, हे सर्व पाहिजे. समझ में आया? यस. बाद में बड़े क्वेश्चन है. यस. Here we completed 2 poem. Any doubt? Any question from your side? Tell me. कुछ पूछना है? चैतन्य समझ में आया? घर पे वापस रिवाइज करो. हाँ, okay. We stop here and continue in next lecture. We stop here. Yes. Yes, thank you, sir. Yes.